चक्रधर स्वामी की जय। आपण आज ब्रह्मगिरी या ठिकाणी स्थानवंदन करण्यासाठी आलेलो आहोत। स्वामी श्री चक्रधर महाराज परिभ्रमण करत असताना या ठिकाणी एक उंबराचं झाड होतं, उदंबरी आरोगणा, आणि स्वामी त्यानंतर गंगा अवलोकन, गौतम ऋषीच्या तपसाधनेवरून जी गंगा अवतीर्ण झालेली आहे त्याचं उगमस्थान त्या ठिकाणी आहे। कारण अन्य याच्यामध्ये याला खूप महत्व या ठिकाणी आहे। उगमस्थान असल्यामुळे सिंहस्थ या नाशिक मध्ये साजरा केला जातो। अनेक अन्य संन्यासी सुद्धा त्या म्हणजे कुंभमेळ्यामध्ये स्नान करण्यासाठी किंवा इतर लोक त्या गंगेमध्ये स्नान करण्यासाठी येतात, कारण त्यांना मान्यता आहे की त्याच्यामध्ये स्नान केल्यानंतर पापाचा नाश होतो। पण स्वामी श्री चक्रधर महाराज म्हणतात की इथे जे स्नान केल्यानंतर, प्रसाद वंदन केल्यानंतर आणि साधू संतांची भेट घेतली तर याने खऱ्या अर्थाने कर्मनाश होतो। स्थान, कारण की आपण आसन्न दानामध्ये आपल्याला जर कुठे, कारण स्वामी म्हणतात की येतीच्या संबंधा गेले ते तुले ओटे गोटे आत करून तुम्हा नमस्कारणी केला, की त्यानंतर आपल्याला परमेश्वराचं जे काही स्थान आहेत, जिथे परमेश्वराचा संबंध झालेला आहे तेच आपल्यासाठी वंदनीय आहे, त्याच्यातून आपली योग्यता साधते। आणि म्हणून तो उद्देश समोर ठेवून श्री प्रभू प्रतिष्ठान द्वारा आयोजित या वर्षी अतिशय निर्हेतुक बुद्धीने एक सर्वांचं स्थानवंदन या ठिकाणी व्हावं आणि सगळे मिळून जर आलो तरच हे होऊ शकते। हे एका दोघाचं काम नाही। परमेश्वर सुद्धा, श्रीकृष्ण भगवंत सुद्धा पर्वत उचलत असताना गोपाळांना म्हणत होते की तुम्ही काठ्या लावा। परमेश्वर समर्थ आहे, आपण बी समर्थ असतो की कुठे आपल्याकडे पैसा असतो, सगळं असतो, पण सगळे जर मिळून गेले तर निश्चितच सगळ्यांनाच त्याचा लाभ प्राप्त होतो। आणि म्हणून आम्ही स्थानवंदन तीर्थयात्रा सातत्याने 5 दिवसापासून आमची चालू आहे। आज या ठिकाणी ब्रह्मगिरीला येऊन पोहोचली, पण मनामध्ये धार्मिकता असल्यामुळे बबन भाऊ मेंढे आमच्या याच्यामध्ये सामील झाले आणि त्यांनी अतिशय कष्टपूर्वक या ठिकाणी येऊन पोहोचले। नंतर निकमबाई आहेत, नंतर बोरकरबाई असतील, कावसाबाई, म्हणजे अतिशय आसक्ती असताना किंवा इतकं म्हातारपण, इतकं वय असतानाही सुद्धा हे सगळे लोक या ठिकाणी जास्त वय असूनही या तीर्थयात्रेमध्ये बहुतांशी म्हातारे लोक आहेत, तरी पण सुद्धा एकही माणूस असा नाही की त्या खाली थांबला। सगळेच या ठिकाणी स्थानवंदन करण्यासाठी आले। तर याच्यामध्ये प्रत्येकाचा जर नाव उल्लेख केला तर ते व्हिडिओ मोठा होऊ शकतो, आणि म्हणून सर्वांना या ठिकाणी आपल्याला ब्रह्मगिरी स्थानवंदन करण्याचा योग प्राप्त झालेला आहे। आपण अतिशय या ठिकाणी कष्टपूर्वक आले, निश्चित परमेश्वर आपल्याला याचा दायपसा देतील एवढी भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो। दंडवत प्रणाम। श्री दत्तात्रेय महाराज की जय। आवाज काढा जरासा, आवाज नाही आला। ब्रह्मगिरी की